मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं बघायला मिळतंय। सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान झालं नसून आम्ही समाधानी आहोत अशी भूमिका घेतली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी। दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची वेगळी भूमिका आहे। सरकारच्या जीआरला त्यांनी तीव्र विरोध केलाय। या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपलंय अशी टीका हाकेंनी केली आहे। तर मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र सावध भूमिका घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊ आणि मग काय ते भाष्य करू। आम्ही समाधानी आहोत। ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे। मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे। हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। मराठा समाजाचा समावेश या जीआर द्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या जीआरचा अर्थ लागतोय। हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे। माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व सामाजिक न्यायाचं तत्व ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय। या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे। आता काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का कोण जिंकलं का। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। आमचं म्हणणं आहे की त्यांनी जीआर एकदा नव्हे दोनदा नव्हे 5दा वाचावा। तायवाडे साहेबांना जर कळला नसेल तर तायवाडे साहेबांनी तज्ञाचा सल्ला घ्यावा। तुम्ही त्यांना फोन करून नाही सांगायची काही आवश्यकता नाही। ज्येष्ठ नेते ते कुणा अडून कशासाठी आणि का असं बोलतायत ते त्यांनाच माहिती। आम्हाला जो जीआर कळलाय तो मी तुमच्या समोर वाचून दाखवलाय। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा समाजाकरता जीआर काढला। त्यामुळे राज्यभरातील ओबीसी बांधव अस्वस्थ आहेत। बीडमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या निर्णयाची होळी करत सरकारचा जाहीर निषेध त्यांनी नोंदवला। तर जालन्यातील अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाच्या स्थळी राज्य सरकारनं काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली। सरकार विरोधात बोंबाबोंब करून निषेध नोंदवण्यात आला। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले। सरकारनं काढलेल्या जीआरला फाडण्यात आलं आणि ओबीसी आंदोलकांनी पायदळी तुडवला तो त्यात निषेध नोंदवण्यात आला। सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा जीआरच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ओबीसी बांधवांनी या जीआर फाडत पायदळी तुडवलेला आहे। हे सगळे ओबीसी बांधव आणि नेते आपल्या बरोबर आहेत। सर मला काय सांगाल तुम्ही जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या मग ते सगळा मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये येणार असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच ओबीसींचं पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे। ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। राज्य सरकारनं गोड बोलून ओबीसींचा शेंडीनं गळा कापलेला आहे आणि लोक म्हणतात शेंडीनं गळा कापला त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शेंडीनं ओबीसींचा गळा कापलेला आहे। ओबीसींची हत्या केलेली आहे कारण राज्यामध्ये 56,000 कुठतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा
यासाठीच ह्या जरांगेचा अट्टहास होता आणि त्यामध्ये सर्व राजकीय मराठा नेत्यांचा त्याला पाठिंबा होता. कारण ओबीसीचं राजकीय अस्तित्व त्यांना संपवायचं होतं. त्याला ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण मिळतंय, त्याला एसईबीसी मधून सुद्धा आरक्षण मिळतंय, परंतु त्यांचा हट्ट फक्त ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचा होता आणि ओबीसीचा स्थानिक स्वराज्य संस्थेचं अस्तित्व संपवण्यासाठी केलेलं हे मोठं षडयंत्र होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील होते असं आम्हाला म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आपण जर बघितलं तर जरांगे 3-4 दिवस त्या ठिकाणी उपोषण केले. कोर्टाने आदेश दिले होते की उपोषण थांबवा, आंदोलन थांबवा, रस्ते मोकळे करा. मात्र तरीही जरांगे जे आहे ते आझाद मैदानामध्ये ठाण मांडून होते. सरकार त्यांचे लाड पुरवत होतं का? सरकार लाड तर पुरवतच होतं, पण सरकारने संविधान विरोधी आणि बेकायदेशीरपणे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. ही भावना राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाची झालेली आहे. त्यांनी लाडही केले आणि ओबीसी आणि भटके विमुक्ताचा विश्वासघातही केला. आता हा जो GR निघाला आहे म्हणजे बऱ्यापैकी मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये जाणार आहे. बऱ्यापैकी मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे. जसं माझ्या बांधवांनी सांगितलं, 56,000 जागे ज्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या 56,000 जागा होत्या त्याच्यासाठी ही लढाई होती. ही आरक्षणाची लढाई नव्हती. ईडब्ल्यूएस मध्ये ऑलरेडी त्यांना 10% आरक्षण मिळालेलं आहे ओपन मध्ये. त्याच्यातलं 8.5% आरक्षण हे मराठा समाजाला लागू झालेलं आहे. एसबीसीचं आरक्षण सुद्धा लागू झालेलं आहे. ही त्यांची लढाई फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या लढवण्यासाठी ही त्यांची लढाई होती आणि सरकारचा पूर्ण छुपा त्यांना पाठिंबा आहे. सरकारने असंवैधानिक पद्धतीनं त्यांना GR काढून दिलेला आहे. आमची मागणी आहे की ते लवकरात लवकर रद्द करावं. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान अजून ह्या भारत देशामध्ये जिवंत आहे. त्या मार्गाने काय द्यायचं देता येईल, कायदेशीर पद्धतीने द्यायला पाहिजे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.